जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीने 20 वर्षीय युवकावर सत्तूरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना 7 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथील काही युवक रोज क्रिकेट खेळतात। गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी काही युवक क्रिकेट खेळत असताना गावातील कार्तिक बोरकर हा दारूच्या नशेत तिथे आला आणि मला चेंडू टाकू द्या, अन्यथा तुमचा खेळ बंद करेल अशी धमकी दिली। घाबरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलाने चेंडू त्यांच्या स्वाधीन केला, परंतु तो वारंवार चेंडू फेकून मारत असल्याने फलंदाजी करत असलेल्या आर्यन श्रीवास याने त्याला हटकले। त्यावर कार्तिक याने आर्यन याला पाहून घेण्याची धमकी दिली। घरी गेल्यावर कार्तिक याने आपल्या अल्पवयीन चुलत भाऊ याला झाला प्रकार सांगितला। यावर दुसऱ्या दिवशी कार्तिक आणि त्याच्या चुलत भावाने संगनमत करून व कार्तिक याच्या सांगण्यावरून 7 फेब्रुवारी रोजी आर्यन प्रवीण श्रीवास याच्यावर कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावाने सत्तूरने हल्ला चढवून त्याच्या मांडीवर सपासप वार केले। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अकोला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला। जखमी आहे आर्यन प्रवीण श्रीवास, वय वर्ष 20, राहणार रामटेक। याचा परवाच्या दिवशी कार्तिक राजू बोरकर नावाच्या इसमासोबत क्रिकेट खेळण्यावर वाद झाला होता। सदर कार्तिक राजू बोरकर याने प्रकार त्याचा चुलत भाऊ आहे जो विधी संघर्षित बालक आहे 16 वर्ष याला सांगितला होता। तर काल त्या विधी संघर्षित बालकानं जो जखमी आर्यन प्रवीण श्रीवास याला चाकू मारून जखमी केले आहे। तरी आता जखमीचे नातेवाईक त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि इंजुरी रिपोर्ट प्राप्त करून पुढील क्रमानुसार योग्य तो तपास करीत आहोत। घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई ज्योती श्रीवास यांनी माना पोलिसात 8 फेब्रुवारी रोजी रीतसर तक्रार दाखल केली आहे। दरम्यान माना पोलिसांनी आर्यन याच्या आईची दिशाभूल करून तोंडी तक्रार देत असताना तक्रारीत वारंवार बदल करून यातील आरोपीची नावे वगळण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे माना पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्ट होतं। जखमी आर्यन याची आई सुशिक्षित असल्यानं सदर प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी माना पोलिसांनी अल्पवयीन आरोपी 16 वर्षे कार्तिक बोरकर 25 वर्षे यांच्या विरुद्ध 8 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी कलम भारतीय संहिता कलम 118 नुसार गुन्हा दाखल केला असला तरी यात गुन्ह्याची कलम वाढण्याची शक्यता आहे। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।